शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी शेवगाव इथल्या मॉडर्न पब्लिक स्कूल या शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय शांततेत आणि लहान मुलामुलींनी अतिशय सुंदर अशी गीतं गाऊन सर्व उपस्थितांची मनं जिंकली। या स्नेहसंमेलनामध्ये काही लहान मुलामुलींनी उत्कृष्ट अभिनय करून एकपात्री आणि सामूहिक कार्यक्रम सादर केला। या स्नेहसंमेलनास मोहम्मद अब्दुल रशीद मुफ्ती साहब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मौलाना रशीद मुफ्ताही साहेब, मौलाना कलीमुल्ला काजी साहेब, हाफिज असरार नंदी, जनाब अजहर अनवर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे नियोजन शालेय कृती समितीचे अजीम भाई काजी, जोहेब पटेल, शेख नदीम, गुड्डू काजी, माजिद काजी, मुख्याध्यापिका साहिबा अजीम काजी, सुमैया अशफाक काजी, उजमा रईस काजी, शेख यास्मीन, महक असलम भाई शेख यांनी केलं। शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालक आणि शेवगाव शहरातील सुज्ञ सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदररित्या झाले। सर्व उपस्थितांचे आभार मॉडर्न पब्लिक स्कूलचे संस्थापक तथा अध्यक्ष अजीम भाई काजी यांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष मौलाना मोइनुद्दीन फारुकी म्हणाले, समाज बांधवांनी लग्न कार्यात अनाठायी खर्च टाळून सर्व इतर वायफळ खर्च न करता आपल्या मुलामुलींना सर्वोच्च शिक्षण देणं आज काळाची अत्यंत गरज आहे। पढोगे तो बढोगे, शिक्षणाशिवाय मानव हा प्रगतीच करू शकत नाही। आपला शेजारी तो कोणत्याही समाजाचा असो तो उपाशी राहील असं वागू नका। कुराणमध्ये असा आदेश आहे असं त्यांनी म्हटलं। या प्रसंगी सर्व उपस्थितांचा मॉडर्न पब्लिक स्कूलचे संस्थापक, कर्मचारी, शिक्षकांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। 125 दिवसात तोंडपाठ कुराण शरीफ ग्रंथाचं पाठांतर करणाऱ्या 13 वर्षीय वयाच्या हाफिज हमजा यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र 10 न्यूज अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी शेख पॅरलेल भाई।